आज आम्ही निघालो आहोत बोरिवली नॅशनल पार्क कानेरी केव्जला. त्याच्यासाठी मी सगळं ब्रेकफास्ट रेडी केला आहे. आम्ही सकाळी 7 वाजता निघणार होतो, पण थोडा उशीर झाल्यामुळे 8 वाजता निघालो आम्ही. आणि खालती आम्ही सगळे ब्युटीचा वेट करत होतो, तेव्हा आम्ही छोटेसे व्हिडिओज काढले आहेत. आम्ही ऑटोने जाणार होतो, 6 जणी होतो. तर आम्ही ह्या 2 ऑटो केल्या होत्या. मीरा रोडपासून ते बोरिवली नॅशनल पार्क जवळच आहे, तर आम्ही ऑटोने जायचं ठरवलं होतं. सगळ्यांनी 4 मुलं होती, 6 आम्ही अडल्ट होतो. तर उशीर झाला होता, कारण की आम्हाला असं माहिती आहे की तिकडे दुपारनंतर फार गर्दी होते, म्हणून आम्हाला लवकर जाऊन लवकर रिटर्न घरी यायचं होतं. माझे हे सगळे फ्रेंड्स आणि त्यांची मुलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो, रिक्षा पकडली. आम्हाला लगेचच रिक्षा मिळाली. सकाळचं वातावरण आणि तेही पावसात एकदम सुंदर. आणि आमच्या घरातूनसुद्धा नॅशनल पार्कचे डोंगर दिसतात. ते मला सकाळी उठून बघायला फार आवडतं ते. पण आज प्रत्यक्षात तिकडे जाऊन बघायचं होतं. आम्ही पोचलो आहोत आणि इकडे पोचल्यावर आम्हाला एवढी गर्दी होती तिकडे, म्हणजे अख्खी मुंबई इकडे येऊन पोचली असं वाटत होतं. आणि एवढे कार्स आणि एवढ्या बाईक आणि सायकलिंगसाठी पण इकडे लोक येतात. त्याचे चार्जेस आहेत, पण आता लहान मुलं असल्यामुळे आम्ही सायकलिंगचं नाही केलेलं. पण इकडे आम्ही एंट्रीला आलो, तिकडे तिकीट काढत होतो, तेव्हा ही लाईन आणि गर्दी. थोडासा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल झालेला. हे माझे फ्रेंड्स आहेत सगळे, ममता, मनोज, जिकिशा, ब्युटी, किरण आणि आमची मुलं सगळ्यांनी. मी पण आहे ह्यात. आणि आम्ही पोचल्यावरती इकडे तिकीट आहे अडल्टची 103 रुपीज आणि मुलांची काहीतरी कमी आहे. मी तिकीट नाही काढले, त्याच्यामुळे मला माहिती नाही. पण आम्ही तिकडे आतमध्ये गेल्यावर बसने जायचं ठरवलेलं. तर बसची तिकीट आहे 20 रुपये फॉर अडल्ट्स आणि किड्ससाठी आहे 10 रुपीज. पण बसची सर्विस खूपच घाणेरडी आहे. मी सांगेन, बस काय, तिकडे कारसुद्धा आहेत, पण कारसुद्धा 50 रुपये पर सीट घेतात. पण असं चेंगरून नेतात. आणि बसमध्ये सुद्धा असंच आहे, एवढी एंट्री फीज हे लोक घेत आहेत, पण तिकडे काही मेंटेन नाही आहे. त्यामुळे मी बसची सर्विस तर मला बिलकुलही नाही आवडली आहे. फक्त नेचर बघायचा होता म्हणून मी थोडेसे व्हिडिओज पण काढले. इकडे रूट खूप छान आहे. तुम्ही सायकलिंग करायला नक्की या इकडे. सायकलिंग करायला फार तुम्हाला आवडेल. फक्त संडे अवॉइड करा, सॅटर्डे संडे येणं, बिकॉज खूपच जास्त गर्दी असते विकेंड्सला. विकडेजमध्ये तुम्हाला जमत असेल तर विकडेजला जा, पण विकेंड्स अवॉइड करा. आम्ही इकडे पोचणारच होतो. आम्ही छोटे छोटेसे असे हिरवळीचे फोटो काढलेत. खूपच सुंदर होतं. प्रश्नच नाही, हे सुंदर आहे, पण मेंटेन नाही केलं आहे. बघा तुम्ही, हे रस्त्याची अवस्था पण थोडी खराब आहे. जर तेवढे तिकीट घेतात आणि एवढी गर्दी असते तर मेंटेन केलं पाहिजे. आणि हे खायला आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही हे कैरीचे काप आणि हे चणे घेतले होते. नंतर आम्ही पोचलो कानेरी केव्जला. इकडे गेल्यावर सुद्धा तुम्हाला तिकीट काढावी लागणार आहे, पण इकडे फक्त किड्स लोकांना तिकीट नाही आहे, अडल्ट्स लोकांना तिकीट आहे. नंतर आम्ही भूक लागलेली, तर आम्ही इकडे जायचा विचार केला. इकडे कॅन्टीन आहे, तर आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो. कॅन्टीन एकदम खालती आहे, म्हणजे थोडंसं वर चढून परत पुन्हा खाली यावं लागतं. आम्ही कॅन्टीनमध्ये एंटर केलं तर लाईटसुद्धा नव्हत्या तिकडे. आम्ही चहा आणि वडापावच ऑर्डर केला आणि पोहे एका मुलाला पाहिजे होते म्हणून. पण एकदम बकवास अवस्था आहे. तर तुम्ही प्रिफर करा की घरातून काहीतरी घेऊन जाल. इकडे येऊन अर्थ नाही आहे. हे बघा, एक छोटंसं माकड तिकडनं पेरू घेऊन. ही आमची छोटी छोटी माकडं. ही कशी उड्या मारत आहेत तिकडनं आम्ही लेणी बघायला आलेलो. ते लोक फर्स्ट टाईम सगळे केव्ज बघत होते आणि त्याने तर केव्ज बघायच्या होत्या. तो लास्ट वीकच मला विचारत होता की मम्मा केव्ज काय असतं. तर त्याला मला दाखवायचीच होती केव्ज. तर आमचं अचानकच प्लॅन झाला आणि आम्ही आलो आहोत. हे सगळे केव्ज एकदम. मी पुढे इकडे गेली, मी थोडेसे व्हिडिओज काढत होती, कारण की मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचे होते. केव्ज वगैरे सुंदर आहेत, बिकॉज ते नॅचरल आहेत सगळ्या गोष्टी. हे आमच्या ममताजी त्या फोटोशूट करत होत्या आणि मनू आहे त्या फोटो काढत होत्या. त्यानंतर मी व्हिडिओ काढत होती. वातावरण आणि सीन खूप छान होतं. खूपच छान वाटत होतं. म्हणजे मी जसं बोलली, माझ्या घरातूनसुद्धा डोंगर दिसतो, पण हा समोर प्रत्यक्षात जाऊन बघणं फारच
चांगला एक्सपिरियन्स होता. मग आम्ही ठरवलं की ट्रेक करूया, थोडंसं वरती जाऊया, वरतून अजून छान दिसेल. मुलं असल्यामुळे बट ऑब्वियस आम्हाला भीती वाटत होती, कारण की मी इथं फर्स्ट टाईम, आम्ही सगळेच मोस्ट ऑफ फर्स्ट टाईम ट्रेकिंगला आणलं होतं मुलांना, आणि गर्दीच्या ठिकाणी येणं म्हणजे भयानकच असतं. इकडे वॉटरफॉल होता, तो वॉटरफॉल म्हणजे अजून व्यवस्थित चालू नाही झाला आहे, कारण की पावसाळा अजून तितकासा आहे, पाऊस तेवढासा पडला नाही आहे अजून. पण तुम्ही जुलै एंड किंवा ऑगस्टमध्ये याल तर तुम्हाला खूपच जास्त सुंदर धबधबे पाहायला मिळतील इकडे, आणि खूप गर्दीही असते पण. आणि आम्ही पोचलो तेव्हा हे व्ह्यू इकडनं दिसत होता. खूप सुंदर आहे, नेचर तर खूपच जास्त सुंदर आहे. आणि इकडे आम्ही पोचलो वरती ट्रेक करून. तर आम्हाला सगळ्यांना थकायला झालं होतं. तनय तर बोलत होता, मम्मा बस आता आपण घरी जाऊया, मला नाही चढायचं अजून वरती. सगळीच मुलं कंटाळली होती, सगळ्यांना झोप येत होती. तर मी म्हटली की नको, आपण थोडंसं अजून वरती जाऊया, एकच पॉईंटवरती जाऊया. मग मी अजून एक पॉईंटवरती जायचं ठरवलं, पण ब्युटी सगळ्यांना असं हे करत होती, मुलांना, लहान मुलांना, की नाही स्माईल करा, आपण खेळूया, आपण काहीतरी करूया. शेवटी आम्ही पोचलो वरती टेकडीवरती, आणि यांना परत भूक लागली होती, आणि नशीब आम्ही सगळं कॅरी केलं होतं खाणं पिणं, त्याच्यामुळे त्यांना तिकडे खायला मिळालं. खाता खाता वातावरण एकदम सडनली चेंज झालं, आणि पाऊस पडणार असं सगळ्यांना वाटलं. बघा किती मस्त धुकं दिसतं आहे, आणि अचानकच जोरात पाऊस चालू झाला. बिचारी आमची मुलं पळायला लागले, खात होती व्यवस्थित सगळे, पण नंतरच पाऊस चालू झाल्यामुळे सगळ्यांची धावपळ झाली चालू. पण खूपच सुंदर वातावरण आहे. हे वातावरण अनुभवायचं असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग या आणि इकडे एन्जॉय करा. 12च्या नंतर तर अवॉइड करा येणं तुम्ही, कारण की 12च्या नंतर आला तर तुम्हाला फार गर्दी मिळू शकते इकडे. नंतर आम्ही बघा ब्युटी भिजते पावसामध्ये मस्त. मी पण भिजत होती पावसात, पण छोटासा व्हिडिओ क्लिप काढून. नंतर आम्ही 12च्या दरम्यान आम्ही खाली उतरायला घेतलं. नंतर उतरताना आम्ही बघितलं तर एवढी गर्दी होती की म्हणजे कानेरी केव्सचं हे तिकीट काउंटर आहे, तिथपासून ते जिकडनं आम्ही कानेरी केव्सचा बोर्ड आहे खालती तिथपर्यंत पूर्ण गर्दी होती. तुम्ही बघा इकडे लहान मुलं मोठी सगळे, म्हणजे एवढा सगळं क्रेज, आजकाल फिरण्याचं क्रेज आहे लोकांना, की सॅटर्डे संडे आला की सगळे निघतातच बाहेर. आणि निघाले तर म्हणजे एवढा लाईनमध्ये उभं राहणं, ते पण मुलांसोबत, म्हणजे मी तर फार कंटाळते एवढा वेळ घेऊन एकटंच फिरणं, मला पण नाही होत. पण बघा तुम्ही गर्दी बघू शकता, पूर्ण खालपर्यंत रांग होती ह्यांची. आणि इकडे एक आहे की एवढे तिकीट्स घेत आहेत तर थोडं मेंटेन केलं पाहिजे. तिकडे फक्त सिक्युरिटी गार्ड्स आहेत, पण मेंटेनन्स स्टाफ बिलकुल नाही आहे. जसं कॅन्टीन मेंटेन नाही, कॅन्टीनमध्ये फॅन लावले तर पण ते चालत नाही, लाईट्स नाही आहेत, टॉयलेटमध्ये टॉयलेट्स क्लीन नाही आहेत. पण अशा ठिकाणी टॉयलेट्स थोडे क्लीन असले पाहिजेत. आयदर तुम्ही इंडियन टॉयलेट्स फिट करा, कारण की कमोड वेस्टर्न टॉयलेट असतात तिकडे खूपच डिफिकल्ट होतं लेडीजला तर. पण हे खूपच घाणेरडं मेंटेन केलं आहे, त्याच्यामुळे मला एवढं आवडलं नाही आहे, फक्त बिकॉज ऑफ क्लीनलीनेस. खूपच घाण आहे. बसेसची सर्विस आम्ही जाताना पण बसनेच गेलो, कारण मी पहिलाच सांगितलं तुम्हाला तिकडे कार अवेलेबल आहेत, पण ते लोक पण एवढे चेंगराचेंगरीत नेतात, 50 रुपये देऊन पण काही अर्थ नाही आहे. बसमध्येच आपण जाऊ शकतो, पण बसमध्ये पण एवढ्या छोट्या बसेस त्यांनी प्रोव्हाइड केल्यात. त्यांनी ॲटलिस्ट फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे किंवा बसेस मोठ्या केल्या पाहिजे. सगळे फीज भरून एवढे येतात तर थोडंसं कम्फर्ट असलं पाहिजे आतमध्ये. इकडे जसं मी बोलली, बघा तुम्हाला दिसेल इकडे आम्ही दुपारी निघालो 1 वाजता, आणि इकडे गर्दी बघा केवढी वाढली होती. सकाळी आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी होती, पण एवढी नव्हती. पण आता बघा भरपूरच गर्दी वाढली आहे. हे बघा, हे सायकलिंग तुम्हाला इकडे रेंटवरती सायकलिंग करण्यासाठी तुम्हाला सायकल्स पण रेंटवरती मिळतात. इकडे त्यांचं सायकलिंगचं जे रेंटवर आहे इकडे हे आहे, पॉईंट आहे, तिकडनं तुम्ही रेंटवर घेऊ शकतात. पर आवर काहीतरी चार्जेस आहेत, तुम्ही इकडे जाऊन बघू शकता. बघा इकडे दिले पर 2 आवर 30 रुपीज आहे. मग आम्ही समोरच एक हॉटेल होतं, तिकडे आम्ही जेवायला गेलेलो. भूक लागलेली सगळ्यांनाच,
त्याच्यामुळे आम्ही जेवलो इकडे बसून. आणि तुम्ही बिलीव नाही करू शकत, आम्ही ही ट्रिप फक्त 565 पर पर्सनमध्ये आमची ही 1 डे पिकनिक झालेली आहे. आणि आम्ही रिटर्न आलो आहे घरी. आता रिटर्न निघालो आहेत. सगळेच थकले होते, पावसात भिजलो होतो. घरी जाऊन झोपणार आहोत मस्त. टाटा, बाय बाय.